आणि इथला गद्दार त्याला तरी काय करायचं? आपण किती वेळा त्याला खासदार करायचं? किती वेळा करणार? हा बुलढाणा काय तुमच्या सातबाऱ्यावरती लिहिलेलं नाहीये की बुलढाणा मतदारसंघ म्हटल्यानंतर त्याच्यावरती कोणी उभाच राहणार नाही, कोणी जिंकणारच नाही. या वेळेला तुझं डिपॉझिट जप्तच करून दाखवतो. जसं असते महादेवाच्या पिंडीवरला इच्छू जसं आपण मारू शकत नाही, तसं उद्धवजी ठाकरे साहेब हे बाळासाहेबांच्या पोटी जन्माला आले. नाहीतर विंचू ज्या दिवशी पिंडीवरून खाली उतरेल ना, त्या दिवशी लोक त्याला टाचाखाली चिरडल्याशिवाय राहणार. आम्ही आहोत, आमच्या हक्काची लढाई लढतो आहोत. आज ज्या पद्धतीने त्यांनी शिवसेना फोडली, अरे खरं लाज वाटायला पाहिजे. जेव्हा अटल बिहारी वाजपेयी संपूर्ण देशात त्यांच्या मोदीजींच्या विरोधात वातावरण होतं, सगळे सांगत होते मोदी हटाव मोदी हटाव. अगदी सगळे एनडीए मध्ये आत्ताशे काही जे काय उरले सुरले जी काही ठिगळं असतील, मग नितीश कुमार असेल होते की नव्हते तेव्हा कल्पना नाही. चंद्राबाबू गेले, चंद्राबाबूंना विचारा तुम्ही तेव्हा मोदींच्या बाजूने होतात की मोदी हटावच्या बाजूने होतात? एक सुद्धा माणूस मोदींची बाजू घ्यायला तयार नव्हता. तेव्हा फक्त आणि फक्त आपले हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी अडवाणीने सांगितलं होतं की मोदी को हटाना मत. म्हणजे जेव्हा तुम्हाला कचऱ्याची टोपली दाखवली जात होती, त्यावेळेला जी शिवसेना आणि त्यांची ते शिवसेना प्रमुख आणि त्यांची शिवसेना तुमच्या मागे उभी राहिली, ती शिवसेना तुम्ही संपवायला निघालात. आणि इथला गद्दार त्याला तरी काय करायचं? आपण किती वेळा त्याला खासदार करायचं? किती वेळा करणार? जशी ती एक म्हण आहे ना, खाल्ल्या मिठाला जो जागत नाही तसं जो दिल्या मताला जागत नाही, तो गद्दार तुम्ही पुन्हा डोक्यावर घेणार? ही गद्दारी केवळ माझ्याशी नाहीये. अरे मी काय नव्हतं दिलं तुला, परत 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 पहिला आमदार केलं होतं शिवसेना प्रमुखाने, मग तुला खासदार केलं. मग यांचं म्हणतात ना अबकी बार बार बार, तसंच प्रत्येक वेळेला निवडणूक आली की हेच आपलं उभं बुजगावणं. तुम्हाला काय वाटतं? म्हणजे त्या गद्दाराला काय वाटतं? शिवसेनेमुळे ही सगळी जी ज्वलंत राष्ट्रप्रेमी हिंदुत्ववादी लोक आहेत तुम्हाला निवडून देत होती. हा बुलढाणा काय तुमच्या सातबाऱ्यावरती लिहिलेलं नाहीये की बुलढाणा मतदारसंघ म्हटल्यानंतर त्याच्यावरती कोणी उभाच राहणार नाही, कोणी जिंकणारच नाही. या वेळेला तुझं डिपॉझिट जप्तच करून दाखवतो. आणि तुम्हाला ते करावंच लागेल. जर तुमचं आमचं नातं काय जय शिवराय जय जिजाऊ जय शिवराय हे नातं जर का तुम्हाला दाखवून द्यायचं असेल, तर गद्दाराला तुम्हाला पाडावंच लागेल. नाहीतर जिजाऊचं नाव घेऊ नका, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊ नका. तेवढे लायक आपण नाही असं दुर्दैवाने मला म्हणावं लागेल. तुमचं डिपॉझिट ते जप्त करायचं त्यांनी आव्हान दिलं. हे बघा, आता घोडा मैदान त्या ठिकाणी समोर आहे आणि एवढी ताकद जर त्यांच्याजवळ होती तर मग मला वाटतं त्यांनी उमेदवार जाहीर करून जायला पाहिजेत होतं की माझं डिपॉझिट जप्त करायला त्याला जास्त वेळ प्रचाराला मिळाला असता. फक्त आता माझंही त्यांना एवढंच आव्हान आहे की तुम्ही जर एवढे निष्ठाच्या गप्पा करत असाल आणि आमच्यावर जर गद्दारीचे आरोप करणार असाल, तर त्याच्यात हिंमत असेल तर त्यांनी निष्ठावान शिवसैनिकालाच बुलढाण्यातून उमेदवारी द्यावी आणि मग पाहावं काय होते ते. घोडा मैदान समोर आहे. कसं असते महादेवाच्या पिंडीवरला इच्छू जसं आपण मारू शकत नाही, तसं उद्धवजी ठाकरे साहेब हे बाळासाहेबांच्या पोटी जन्माला आले. त्यामुळं आम्ही तो लिहाज ठेवतो. नाही तर त्यांच्यापेक्षा मी शिवसेनेमध्येही सिनियर आहे आणि तसा वयानंही त्यांच्यापेक्षा मी 4-6 महिन्यानं एखाद्या वर्षानं मी मोठा आहे. मीही त्यांच्यापेक्षाही पुढच्या भाषेमध्ये अगदी आपली ग्रामीण भाषा ज्याला म्हणतात त्या भाषेमध्ये मी बोलू शकतो. मी बाळासाहेबांचा मान सन्मान ठेवतो म्हणून आम्ही त्यांनी ठेवत नाही. पण या पिंडीवरला इंचासारखं त्यांनी असं वर्तन करू नये. नाहीतर विंचू ज्या दिवशी पिंडीवरून खाली उतरेल ना, त्या दिवशी लोक त्याला टाचाखाली चिरडल्याशिवाय राहतात.